तो मला असं वाटते अधिकार आमचा आहे. ही जी का नाराजगी झाली याच्यातली अधिकची माहिती आम्ही घेऊ आणि आता गटनेत्यांची बैठक आहे त्यामध्ये त्याचा खुलासा करू. सर, अजय दमाने पुन्हा आरोप करत पुणे जमीन प्रकरणात आहेत, त्याच्यामध्ये अजितदादाचा थेट संबंध आहे, अजितदादाचा डोळा त्या जमिनीवर होता असं पुरावे दिलेले आहेत. मगर नावाचे जे कोणी आजच मी माहिती जी मला मिळाली ती उपमहापौर मगर यांचं नावच आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मी त्यावेळी नव्हतोच, पण निर्विवाद सत्ता कोणाकडे होती हे मी सांगायची गरज नाही आहे. अर्थात ते आरोप म्हणजे तथ्य आहेत की नाही आणि म्हणूनच तर आम्ही वारंवार बोलतोय की ह्याची साधी चौकशी का होत नाही आहे. ह्याची चौकशी जर झाली तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्यामध्ये हे स्पष्टता येईल की बुवा ह्याच्यामध्ये कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे. पण चौकशीच करायची नाही, परस्पर क्लीन चिट द्यायची, परस्पर मंत्र्यांनीच खुलासा करायचं आणि संपूर्ण चौकशी एका वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे. वेळ होतोय, अजून कारवाई होत नाही, एक महिना होऊन गेला. 100% वेळ झालेलाच आहे आणि म्हणून विधानसभा आणि परिषदमध्ये उद्या परवा आम्ही हा विषय मांडणार आहोत. शीतल तेजवाल यांनी त्या चौकशीमध्ये त्यांनी आणखी एका सेलिब्रिटीला अशा प्रकारे फसवल्याचं समोर येते. अरे काय फालतू. हा सर, शीतल तेजवाल यांनी अजून एका सेलिब्रिटीला फसवल्याचं समोर येत आहे. नाही, त्याची पार्श्वभूमी जर पाहिली असेल की हे क्रिमिनली अशा गोष्टी करण्याची एक सिंडिकेट आणि एक स्कॅम आहे. आता या स्कॅममध्ये त्यांना फसवलं गेलं का ते फसले का ते एकत्रित आहेत, म्हणून तर आम्ही सांगतोय की ह्याची चौकशी होऊ दे ना. फेअर इनफ चौकशी जर झाली आणि फिअरलेस चौकशी जर झाली तर मला वाटते ह्या सर्व गोष्टी बाहेर आल्या असत्या, पण एवढं वेळ लागला गेलं. सामाजिक संस्थेना आंदोलन किंवा आमच्यासारख्यांना आणि विरोधी पक्षाला बोलावं लागतो, मग सरकार हरकतमध्ये येते किंवा सरकार कारवाई करण्याचं काम करते, हे दुर्दैवी आहे. अजितदादाचं नाव समोर येतं असल्यामुळे सरकार बॅकफुटला आहे का या विषयामध्ये? म्हणजे स्वाभाविकच आहे की सत्तेमधलीच लोकच्या बद्दलचा आरोप आहे, पण स्वतः अजितदादांनीच पण सांगितलंय की ह्याची चौकशी होणार आहेत, करणार आहेत. पण ती चौकशी जर झाली तर याच्यात स्पष्टता अजून अगोदरच झाली असती. अनेक प्रश्न राज्यात प्रलंबित आहेत, मात्र विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे घटनात्मक निर्णय घेता येत नाही. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करणारे विरोधक आता दिसत नाही. काय नाही, मुळामध्ये हा अधिवेशन 4 आठवडे होणं अपेक्षित होतं. ते न करता आता हा 7 वर आणलेलं आहे, शनिवार रविवार. आता अनेक आमदारांना मतदारसंघाच्या आचारसंहितेच्या अगोदर भूमिपूजन आहे. अनेक प्रश्न विधानसभेच्या आत मांडायचे आणि तुम्ही बघितलं असेल की काल पण हाऊस उशिरा झाला. विधिमंडळाची सचिवालयाच्याकडनं विधानसभेकडनं पण कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांचा होता. आम्ही सर्वजण त्यात सहभागी झालो आणि त्या उशीर चालला आणि सकाळी आज लवकर अधिवेशन स्पेशल सिटिंग केलेली आहे. तर अर्ध्यानी अर्ध आत राहायचं आणि अर्ध्यानी बाहेर राहायचं हे काही संयुक्त होणार नाही आणि ही कमी अवधी मिळाल्यामुळेच पायऱ्यांवरती बोलण्यापेक्षा आज आम्ही बोलण्याची भूमिका घेतो. ह्याचा अर्थ असं नाही आहे की पायऱ्यावर आंदोलन होणार नाही. उद्या परवा अजून सर्व विषय एकत्रित करून घेऊन पण होईल, पण कमी वेळ असल्यामुळे जास्तीत जास्त आमदारांना सभागृहामध्ये आपली भूमिका मांडावी आणि मांडावी लागते आणि सभागृह चालू असताना, कारण आम्ही आंदोलन हे अगोदर करायचो, पण आता स्पेशल सिटिंग दोन्ही सभागृहामध्ये होणार आहेत. लक्षवेधी मोठ्या प्रमाणावरती सदस्यांचे आहेत. अनेक महत्त्वाचे प्रश्न आचारसंहितेच्या अगोदर त्यांना मांडायचे आहेत. त्यासाठी मला असं वाटते ही स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून आम्ही भूमिका घेतली. त्र्यंबकेश्वरमध्ये यांनी आजही व्हिडिओ समोर आणलेला आहे पीडब्ल्यूडी विभागाचा. आता या संदर्भातली चौकशी होणार असं खात्याचे मंत्री म्हणतात. हे आज तर सुनील तटकरेजींनीच मागणी केली की बाबा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुरता हा विषय आता न करता केंद्रीय तपास योजनेची पण त्यांनी मदत घ्यावी आणि स्वतः आज दानवे साहेबांनी प्रेस घेतलेली आहे की चौकशी करा. आमचं तर म्हणणंच आहे ना, करा म्हणून त्या व्हिडिओची चौकशी, ज्याच्यात स्पष्टता येईल की कोण होते काय होते. पण हा एक नंतरचा भाग आहे. असे ज्यावेळी आरोप होतात त्यात काही ना काहीतरी तथ्य असले आणि दानवेजी काही एक व्यक्ती नाही आहे, ते राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. तर त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की कोणाच्याही वरती वैयक्तिक अशी आरोप किंवा टीका करणं जोपर्यंत माहिती मिळत नाही असं होत नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये आई वडिलांनीच मुलांना विकल्याची घटना समोर येते. ही दुर्दैवी आहे आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की राज्य एकदम सुफलम सुजलम चाललेलं आहे हे जे सांगताना अशी ही वेळ काय येते. आज एक बिल पण देखील इंट्रोड्यूस केलेलं आहे भीक मागण्याच्या बाबतीतलं. म्हणजे कायदा तयार करावा लागतोय, पण म्हणजे एका बाजूला सर्व अलबेल आहेत अशी भूमिका सत्ताधारी घेताना असे सामाजिक जे वेदना देणारे हे विषय का समाजामध्ये निर्माण होत आहेत ह्याचाही बोध घेतलं पाहिजे. आणि अशा ज्यावेळी घटना घडतात मला असं वाटते
त्या पवित्र संबंधला काळिंबा फासण्याचं काम ही मंडळी करतायत. एकीकडे सीएम म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा सुरू असताना काल मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्तुती केलेली आहे. हे दाखवावं लागतो की बा आमच्यात सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. आणि काल त्यांची शायरी बघितल्यानंतर त्यांच्यातला शायर जागा झाला आणि हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा कार्यक्रम होता. आम्ही पण देखील त्या कार्यक्रमाला आलो, कारण कार्यक्रम काय सरकारचा नव्हता, सचिवालय आणि विशेषतः विधानसभेने लावले ते. पण त्यांना राजकीय टोमणे मारण्याची संधी पाहिजे होती, ती त्यांनी तिकडे घेतली. त्याचं उत्तर कधीतरी राजकीय व्यासपीठावरती आम्ही निश्चितपणे देऊ, परंतु सर्व दालवेल चाललेले आहेत हे असं नाही. आणि म्हणून काल त्यांना आवर्जून छाती फाडून आणि पूर्ण असं दाखवण्याची भूमिका घ्यावी लागत होती की आम्ही सर्व एकत्रित आहोत. पण तसं अलवेल काहीच नाही आहे, हे तुम्हाला आगामी महानगरपालिकेमध्ये दिसेल. लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा पैसा वळवण्यात आला. हो, आणि हे सामाजिक न्याय मंत्रीच सांगतायत. आणि काल मुख्यमंत्री सांगते की लाडकी बहीण योजनेची तुलना करू नका. पण एका बाजूला तुम्ही ही योजना चालू करत असताना अनेक लोकभिमुक्त आणि सामाजिक दृष्टिकोनातून जी घटनेने दिलेली जबाबदारी आहे ते योजना बंद होत आहेत, त्या योजनेकडे दखल घेतली जात नाही. आणि अशा पद्धतीने ही योजना चालू ठेवण्यासाठी निधी वळवली जाते, ही दुर्दैवी आहे. बिबट्याचा घ्यायचा बिबट्या सर राज्यभरामध्ये बिबट्यांच्या मोठ्या प्रमाणावरती त्रास जो होतोय, तब्बल 56 लोकांचा बळी निवळ फक्त पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, मंचर आणि या परिसरात घेते. आणि हे आता वाढण्याचा प्रकार होत आहे. आणि मला आश्चर्य वाटते की मंत्री वेगवेगळे शोध घेत आहेत. आता मंत्र्यांनी सांगितलं काय बिबटे आम्ही आफ्रिकेला पाठवू. अरे आफ्रिकेला बिबटे पाठवण्याचा खर्चामध्ये तुम्ही इकडे उपाययोजना करा ना, काय होत नाही आहे. आणि ही किती वर्ष हे चालणार आहेत, किती लोकांचे जीव जाणार आहेत. आता 1 कोटीपेक्षा जास्त रक्कमेचे ते आता शेळ्या मेंढी काय जे असेल ते तिकडे सोडणार आहे. किती दिवस चालणार आहे, ते किती दिवस राहणार आहे. ही अशी होणार नाही. ह्याच्या अगोदर टायगर सफारी किंवा बिबट्या सफारी हे करायचं चालला होता. आता काय झालं त्याला आम्हाला माहीत नाही. पिंजरे आणतायत हजार तेही देखील पिंजऱ्यामध्ये ते बसत नाही, कारण आता बिबटे एवढे हुशार झाले, त्यांना माहिती आहे हे शासकीय पिंजरे आहेत, आम्ही ह्याच्यात फसणार नाही आणि बसणार नाही. म्हणजे अशी थट्टा लोकांच्या जीवाशी करण्याचा प्रयत्न होतोय. एवढंच जर त्याच्यातलं घेत असेल तर राज्य सरकारने तातडीची उपाययोजना घेत असताना ज्या विभिन्न देशभरामध्ये आणि जागतिक स्तरावरती ह्याला जे उपाययोजना करणारे जे यंत्रणा आहेत ते लवकर आणण्याचं काम केलं पाहिजे. नाहीतर माझी भीती अशी आहे की परत हे सर्व काम वंताराला देण्याचं काम होऊ नये आणि वन विभाग हा पुढच्या काळामध्ये वंतारा विभाग म्हणून ओळखला जाऊ नये, हीच अपेक्षा आहे. थँक्यू सर. धार्मिक पर्यटन सुरू झाल्यास विकासास मदत होणार. गोपीचंद